सोर हनुमान महाराज की जय। धारे सूर भगवान की जय। जी काही पाठीमाग आज्ञा गेलेला आहे कथा कशी होती आणि कशी होती आणि कशी ऐकावा आणि कशामुळे ऐकावा आणि त्याच्यातून काय मिळेल हे आपण थोडं लक्षात घ्यायला पाहिजे. जागा जागेची महिमा ओळखायला पाहिजे. म्हणले भगवान काय या जागेची महिमा गोकुळ अवताराने राम आणि काय या जागेची महिमा रोज खराबाचा धडकाला गेला धडकाला गेला. इथं गेला का कोणी एखादा ही जागा सांगितली सांगलीमुळीची जागा आहे पण हिला महिमा आहे हिला महिमा आहे हिला महिमा ह्या ठिकाणी दुकान कुठलं पडलं संत सजनी मांडले दुकानी आणि जया जे पाहिजे ते आहे रे. बाहेर खूप दुकान आहे पण चिकून होतोय अशी ही जागा आहे. गोड कथा आहे आणि ही कथा हिचं कार्य करते त्यांनी माझा नसतं. आतापर्यंत प्रभू रामचंद्राने कुस्त्याचा फळ मांडलेला होता. ज्या ज्या पैलवानांनी कुस्त्या ज्या ज्या पद्धतीने केल्या जे बाहेरून आलेला मोठा एक गाजलेला किचरी पैलवान होता त्याची पाठ लावणाऱ्या पैलवानाला कशा पद्धतीने बक्षीस दिलेलं आहे आणि छोट्या मोठ्याला कशा पद्धतीने बक्षीस दिलेलं आहे ते पूर्ण आणि ह्या आद्यमध्ये पाठीमागे तुम्ही गोड असा संवाद मागण्याच्या मुखातून ऐकल्या गेलेला आहे आणि आता पुढील त्याला सुरुवात झाली. आणि सर्वाला आनंदाचा आशीर्वाद देऊन ज्याला जे पाहिजे ते त्या दुकानातून सामाईन दिलं पिशव्या भरून आणि भगवंताने ऋषीच्या सोबत आणि त्या ठिकाणी भोजन केलेलं आहे सगळ्यांना तृप्त केलेलं आहे आणि पुढील विचार मांडू लागलेले आहे. आणि ज्या काही मला प्रभू रामचंद्राचा मागच्या फळाचा कार्यभाग संपून गेलेला आहे ऋषी मुनीला जेवण दिलेला आहे स्वतः भोजन करून तृप्त झालेला आहे त्यावेळेस आकाशवाणी खडखड करीत आणि कुठली ध्वनी आली आणि ती प्रभू रामचंद्राच्या कानामध्ये गेलेली आहे. आता त्या ध्वनीचा आवाज आपल्याला ऐकायला भेटतो. आकाशवाणीने कसा निरोप दिलेला आहे हे भगवंता माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. तुमचा कार्यभाग संपलेला आहे. माझी एक विनंती ऐका. मी आता पुष्पक विमान आणि घेऊन सारथ्याला पाठविलेलं आहे आणि तुम्ही ह्या विमानावर स्वार होऊन वर यायचं काम करा. बोलिले मंजूळ उत्तरे ते अवधार रामचंद्रे पूर्वी आवरण पै केले. त्या टाइमाला विनंती करू लागलेले आहे हे देवा आदि देवा माझी विनंती ऐका. तुम्ही पूर्वी पुष्पक विमानावर आणि बसला होता पण अपकीर्ती होईल आणि जग म्हणेल रामात सामर्थ्य नाही. म्या दिलेल्या त्या इंद्रानं पाठविलेल्या पुस्तकामध्ये बसून राजाला मारला गेलेला आहे. मग गाडीबा लागेल म्हणून तुम्ही पायी जमिनीवर उभं राहून पैलवानाची पाठ लावलेली आहे. विनंती करतो आता तरी या विमानात बसायचं काम करा. मी तुझे आणलेले रघुपती गेले होते धनेशाम प्रती तेने माझा पुराणाला प्रिणारपती तुझे सेवसी पाठविले. म्हणून भगवंता काय केले म्हणून म्हणले आता तरी माझी विनंतीचा स्वीकार करा. माझं पामालाच ऐका. तुम्ही ह्या रक्तामध्ये रवण व्हा
हातामध्ये बसून आणि आनंदमयानं पुढील कार्याच्या मार्गाला लागा अशी मी विनंती करू लागलोय. ज्यावर एवढाला श्री रघुनाथ ते पूजा माझा पूजिता मी त्यावरी नारुडे निश्चिंत हा संकल्प कुटुंबय माझा. मग त्या टायमाला म्हणून आलेले आहेत की माझी एक इच्छा पूर्ण करा. मी एक पण मांडलेला होता, मी एक नवस केलेला होता की ज्या पुष्पकई महिन्यामध्ये माझे भगवान प्रभू रामचंद्र बसतील आणि त्या पुष्पक इमानानं आल्याच्या नंतर त्यांची यथामतीनं मी पूजा करेन आणि मग माझ्या नवसातून मी मुक्त होईल. म्हणून माझी एवढी विनंती ऐका. अंग पुष्प भावधारी श्रीराम मारिला दुराचारी रावणवादी विले सपरवरी जो काकाली नित्य कर्मा. मग माझा हेतू कसा आहे, ज्या काही पुष्पक विमानाच्या साह्यानं किंवा मी पाठविलेले ते जवळ असताना जे काही समोर मातलेले दैत्य होते, जे काही दुश्मनी करू पाहत होते, जे काही खऱ्या बाजूला त्रास देणारे मातलेले जे काही दैत्य होते ते मारल्या गेलेले आहेत. म्हणून मी त्यावेळेस हे नवसाचा आणि संकल्प केलेला आहे. म्हणून माझ्या नवसाला पूर्ण करावा. मग झाले परम सुख ते योग्याचे अतिहारिक दुरात्मा बंधू दश मुख प्रधनेची जे करागणी. रामा रामा, माझा देह सफल झालेला आहे, माझं पुण्य फळाला आलेलं आहे. जी काही मी संकल्प मांडलेला होता तो पूर्ण झालेला आहे. आणि तुम्ही जो काही वैरी होता तो वैरी संपलेला आहे. आता माझ्या मनामध्ये समाधान झालेलं आहे, मी आनंदानं वेडावलेलो आहे. म्हणून माझी एवढी विनंती ऐकायचं काम करा. अंगा पुष्पकार रघुनाथे तू अभावे माझे अज्ञाते ऐसे निरोपोनी धनेशे येथे तुमचे सेवेचे पाठविले. मग त्या टायमाला म्हणून लागलेले आहेत, ज्या टायमाला तुमचं